घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज सिडकोवासी पिण्याच्या पाण्यासाठी जी उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जवळपास मे महिन्यामध्ये सगळीकडे प्रॉब्लेम येतो, परंतु आपण बघू शकता आज जवळपास यांना आता 4 दिवस 5 दिवस किती दिवस पाणी येतं? 7 दिवसाला पाणी येतं। या संदर्भात सिडको ऑफिस भेटलेली असतं, काय सांगा सर? LIG MIG सेक्टर्सचे लोक आपल्याकडे आलेले आहेत पाण्याचे निवेदन घेऊन। तरी यांचं 7 दिवसाला ह्यावेळेस आपला सप्लाय 7व्या दिवशी होतोय, कारण की MIDCचं 2दा शटडाऊन झालं होतं, त्याच्यामुळे 1-2 दिवस थोडे सप्लाय पुढे सरकलेले आहेत। आता याच्यानंतरचे सप्लाय आता आपण जे रेग्युलर टाइम टेबल आहे त्याप्रमाणे करणार आहोत। जवळपास आता यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी होणार? आता यांनी आपल्याला जे निवेदन दिलेलं आहे त्यानुसार त्यांची मागणी आपल्याला 2 कनेक्शन करून द्या असं आहे, त्यांच्या लोकसंख्येच्या आणि वसाहतीनुसार। तरी आज साईट व्हिजिट करून आपण त्यांचे 2 कनेक्शन कसे देता येतील त्याच्यावर आज आपण निर्णय घेऊन त्याच्याप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करून देऊया। काय सांगाल, मोठ्या प्रमाणामध्ये आता इथं जवळपास 50-60 नागरिक आलेले, या संदर्भात आपली काय मागणी? आम्ही सिडकोला बऱ्याच वेळोवेळी पाण्याविषयी अर्ज दिलेत, निवेदन दिलेत, सांगितलेले आहे। सिडकोही पण त्या प्रयत्नात आहे, परंतु जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, कॉन्ट्रॅक्टरलाही पाण्याचा पुरवठा बरोबर होत नाही की काय नाही, त्याच्यामुळे तो पाणी सोडण्यास असमर्थ होतो। आणि जे पहिलं 3 दिवस होतं ते आज 4थ्या दिवसाला झालं, 5व्या झालं, 7व्या दिवसाला झालं, आणि आम्हाला पाण्याचा दुसरा कुठल्याही प्रकारचा सोर्स नसल्या कारणाने आमच्या खूप मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी हाल होत आहे। तरी आता आम्ही आपले कपिल सर राजपूत साहेब यांना निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला समाधानकारक आता उत्तर दिलेले, आणि वेळोवेळी ते आमच्या प्रत्येक जे काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेस वावरे साहेब, राजपूत साहेब हे वेळोवेळी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, परंतु त्यांच्याही वर कोणी असेल त्यांनी पण याची दक्षता घेऊन आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा। काय सांगाल बाबा? आमचा प्रॉब्लेम उन्हाळा लागला म्हणून नाही, आम्हाला उन्हाळा, पानकाळा, हिवाळा सगळ्याच ऋतूत आम्हाला हा प्रॉब्लेम येतोय। पाणी एका दिवसाला फक्त 50 मिनिटं पाणी दिल्याचं आमचं कनेक्शन आहे अर्धा इंचीचं, जे अर्धा इंचीत कमी प्रेशरनं पाणी असल्यामुळं फक्त 1 दिवस पुरेल एवढंच पाणी भेटतं। त्याच्यावर आम्हाला 8 दिवस त्या पाण्यावर घालावं लागतात। पर्यायी अवस्था आम्हाला टँकर विकत आणावं लागते। दर हप्त्याला आमचे किमान 1000 रुपये तरी टँकर मागे जातात। तर हे थांबवा, आणि त्यातले त्यात आमच्या LIG सेक्टरमध्ये 3 सेक्टर आहेत, A, B, C. C मध्ये 100च्या आसपास घरं आहेत, B मध्ये 150च्या आसपास घरं आहेत, आणि C मध्ये 240च्या वर घरं आहेत A मध्ये। तर सगळ्यांना कनेक्शन सारखेच, टायमिंग तेवढाच, त्याच्यामुळे पर्याय आमचे कनेक्शन आणखीन त्याच्यात वाढले जातात। पर्यायाने आम्हाला पाण्याचं प्रेशर कमी भेटतं, कमी भेटल्यामुळे आमचं पाणी लगेच होत नाही। वारंवार यांना प्रत्येक सेक्टरला म्हणजे A आणि B आणि C ला कमी घरं असून तिथे 2-2 कनेक्शन यांनी दिलेले आहे पाणी पुरवठ्याचे, आम्हाला एकच आहे। तर आमचं म्हणणं आहे त्यांना का 2 कनेक्शन करा, पर्याय आमच्या पाण्याची थोडीसं प्रेशर वाढेल आणि पर्याय आमचं पानी से परेशानी है। हर दिन का पानी का 1 रोज के अंदर है, पानी का टाइम टेबल है, कभी कुछ छोड़ देते हैं, कभी थोड़ा छोड़ते हैं 10 मिनट, कभी 15 मिनट, कभी 11 बजे रात में, कभी 12 बजे में। कोई इंसान कुछ है ही नहीं पानी का। 8 दिन 9 दिन अपना मनमाना कर रहे हैं। यहाँ पानी के लिए आदमी तरह मर रही है, तराई करके। तो पानी का कुछ भी उन्हारा है, उतना
नाला में सब एसी कूलर चालू करते हैं, वहाँ पानी पीने के लिए नहीं। टंचाई जास्त आहे, प्रेशर कमी आहे आम्हाला आणि आम्हाला पाणी पुरत नाहीये. त्यामुळे आम्ही काय म्हणतोय की आम्हाला तासभर बी का पाणी देईना, पण व्यवस्थित पाणी द्या आणि प्रेशरला पाणी द्या. एवढीच मागणी आहे आमची, बाकी काही नाहीये. आपण बघू शकता आत्ताच सर्व रहिवासी सिडको ऑफिसला आलेले आहे आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांना अधिकाऱ्याने आश्वासन दिले का तुम्हाला लवकर चांगलं पाणी प्रयत्न करू या संदर्भात पाहत